मॉर्निंग मंडळी, स्वागत आहे तुमच्या आपल्या नवीन दिवसामध्ये. आज आपण मालवणमध्ये आहोत आणि आता मालवणला आपण चिवला बीचवरती चाललो आहोत. आपण थोडेफार फिश बघायचे आहेत. आज सकाळच्या तिकडे फिश ज्या बोटी उतरतात त्या आपल्याला बघायच्या आहेत मालवण मार्केटमध्ये जाऊन, आणि बरीचशी शॉपिंग करायची आहे. आणि दुपारी मला परत निघायचं सावंतवाडीला. आपल्या गाड्या सगळे रेडी आहेत, सगळे लोक खाली आलेले आहेत. वाजले आहेत बरोबर 11 वाजले आहेत. 2:25 सोपरी कोल्ड स्टार्टला ठेवली गाडी आपली. काल रात्री जाम पळाली आहे ती. जरा जाऊया मार्केटमध्ये, मच्छी बघूया कसे काय कुठल्या आल्यात आज. कारण काय ते रोजच बोटी येत असतात चिवला बीचवरती, तर आपण ते बघूया जाऊन आणि जरा मच्छी घेऊया विकत. चला बेटा चिवला बीचवरती. काय घेतला? राईड घेतला. तिकडे सोपरी. आता आम्ही शॉपिंग करायला थांबलो आहे. त्या सगळ्यांची शॉपिंग चालू आहेत. मी ह्या मिरच्या आणि हे घेतलेल्या आहेत. दोन्ही ह्या सुक्या मिरच्या त्या सांडगी मिरच्या, फणसाचे घरे. इथे मालवणी मसाले वगैरे सगळे ते मालवण मार्केटमध्ये आमचं चालू आहे शॉपिंग. हॅलो गाईज. हॅलो गाईज. कोकम घेतला. सिंधुदुर्ग किल्ला बघ समोर दिसतो आपला महाराजांचा सिंधुदुर्ग किल्ला. आपण आलो मालवण बीचवरती. मालवण बीचवरती तिथे समोर महाराजांचा सिंधुदुर्ग किल्ला आहे आपला. फक्त एकच म्हणणं आहे की आता गोव्यावरती बरेच रिस्ट्रिक्शन लागलेत, त्यामुळे बरीचशी पब्लिक मालवण आणि कोकणात उतरले. पण कोकणात तुम्हाला आपलंसं केल्याचा फायदा घेऊ नका. कोकणात येता या, मजा मस्ती करा, पण घाण करू नका. आणि कोकणावरती तुमची वाईट नजर तर अजिबात ठेवू नका. एवढंच म्हणणं आहे की आता कालपासून बघतोय मी मालवणला बरेचशा बाहेरच्या गाड्या आल्या आहेत. चांगली गोष्ट आहे. आपल्या कोकणाला पर्यटनाचं चांगला मिळतं, व्यवसाय मिळतो आहे, एक रोजगार उत्पन्न होतं आहे आपल्या पर्यटकामुळे. पण त्याचा फायदा घेऊ नका, बस एवढंच म्हणणं आहे. कोकण जसं सुंदर आहे तसं सुंदर ठेवा. आपल्या सगळ्या होड्या लागल्यात माशांच्या, म्हणजे होड्या आल्या आहेत बऱ्याच. सकाळी माशांचा बाजार होतो इथे मोठ्या प्रमाणात, पण आता खूप उशीर झाला आम्हाला पोहोचेपर्यंत. मालवण फिश मार्केटमध्ये आता आपण ते एक्सप्लोअर करूया. आणि काय लिहिला होता संध्याकाळी होईल माशांचा. डबल आहे. आणि कोण नाही राहू, तुम्हीच राहू. आम्हाला पाहिजेत खेकडे. खेकडे बघूया आपण. हे 12 आणि हे किती आहेत? हे तितकेच असं, पण ते मोठे आहेत. 12-14. बघू खोलून दाखव. आहे आपण अजून बाहेर भरलेला आहे का रे बाजार? अजून सकाळचा बाजार संपलेला आहे. आता संध्याकाळी लागेल ना. आता बाजार संध्याकाळी भरेल. सकाळचा बाजार झालेला आहे. सकाळच्या होड्या आल्यात, तर आता बाजार सकाळी 6:30-7 वाजता चालू होतो बाजार, पण आम्हाला यायला लेट झाला. मग आता आम्ही खेकडे घेतोय फक्त. तिथे सुकी मच्छी आहे सगळी. खराब नाही बाबा. 150 रुपये पाव किलो. 300 रुपये पाव किलो.
600 रुपये अर्धा 600 रुपये किलो मोठा तुला काय घ्यायचं? आपला आणि मच्छीचा काय संबंध नाही. थँक्यू अण्णा टी शर्टचं प्रमोशन केल्याबद्दल. आणि असंच प्रमोशन तू ॲब्रोडला जाशील तेव्हा करत जा, जरा आम्हाला बरं वाटेल. हा पुढच्या बाजारात आलो आहे, तिथे काय आपल्याला भेटलं नाही. हे सोडे आहेत ना हे? तन्मयचे फेवरेट आहे काय सोडे. मला घोडे आवडतात. आणायचं आपण तिकडे बघून. अरे घेऊन फिरावं लागतं. हा चाललं आहे ना. कुठे साहब कोपरी कुठे काय चालू आहे ना. चालू आहे. खमॉन बॉय सापरी. कुठला मासा आहे का? गोळ सुकी गोळ साईज. तन्मय यांचे सोडे काय संपत नाही. सोडे घ्यायचं थोडेसे घेऊया सोडे. काय बोलतात या सोडे. हे नाही रे सोडे म्हणजे हे सोडे. आणि हे रियाज कुठे? हा काय बाऊल खेळतोय. हा आपल्याला फक्त बॅग पकडण्यासाठी आणलेला आहे इकडे. पकडायला फक्त घेऊन आलो याला. रामनगरचा महाराजा मालाड याचा प्रमोशन करायला आलेला आहे या इकडे. आपल्या मंडळाचं प्रमोशन हे बघा. करणारा एकमेव माणूस आहे आपल्या मंडळाचं प्रमोशन करतोय मालवणात. मीना वहिनी क्या ले रे तुम? सुकी मच्छी ले रे ले हम. शबरी आएगा सोपरी. सोपरी टाक्समॉल किधर है हमारा? ताक्स मॉल किधर आहे? टाक्समॉल किधर गया तो? आता आम्ही तुम्हाला ताक्स मॉल कडे नेतोय. ताक्स मॉल क्या ले रहे? ताक्स मॉल देख रहे रे. प्रॉन्स हे टाक्समॉल एकदम पुढे बघू. घ्यायचं वाटलं? एक बघ आता 100 रुपये फोटो काढायला पाहिजे. ह्याला ठेवा इकडे. अरे लिसकाओ. तांदळे पकडे पिशवी पकडा अंकिता. हा आपण पण सापरी अवकाश मावशी ही कितीला आहे सुरमई? 800 रुपये किलो. किलोवर आहे बाई. किलोवर आहे, किलोवर आहे. आणि तिचं वजन किती असेल बघ? 1.5 किलो. कोलंबी बघा केवढी मोठी आहे. पापलेट पापलेट सुरमई. आता सध्या तुम्हाला मगाशी बोलत असं बोटी सकाळी येऊन गेल्या आणि बोटी सगळ्या तर उभ्या आहेत तिकडे. म्हणजे ज्या रात्री ज्या जातात म्हणजे 1-2 दिवसापूर्वी जातात त्या सकाळी येतात बोटी बाजाराच्या दिवशी. पण आता सध्या त्याच्यामुळे मासे कमी झालेत कारण का सगळे सकाळी जे हॉटेलवाले वगैरे असतात ते लिलावला येतात आणि लगेच घेऊन जातात सगळे मासे. आता संध्याकाळी लिलाव होईल डायरेक्टली. अर्ध्या बोटी त्या संध्याकाळी उतरतात. तर संध्याकाळी संध्याकाळी तर आम्हाला यायला मिळणार नाही कारण की आम्ही दुपारीच परत सावंतवाडीला निघतो आहे आम्ही. आता तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे जो मालवणामध्ये बांधलेला आणि ते आपला महाराजांचा सिंधुदुर्ग किल्ला. तर आता मच्छी तर काय असं फ्रेश दिसत नाही आहेत कारण का कुठलीच मच्छी फ्रेश नाही आहे. म्हणजे फ्रेश आहेत असं आहेत पण त्या थोड्या आता वेळ झाला आहे बराच आम्हाला. त्याच्यामुळे त्या पाहिजे तशा नाही आहेत मच्छी. तर आता बघू आता काय डिसाईड होतं काय खायचं कारण दुपारचं जेवणाचं काय करायचं आपल्याला ते. तर आता आपले मंडळी अजून बघताच आहे काय घ्यायचं आहे. जे चांगलं वाटतं ते आपण घेऊच.
तर मंडळी आता आपण घरी आलो आहोत. थोडीफार शॉपिंग केली, जेवणात आता बाहेर जाऊन बघावं लागेल आम्हाला. ही वहिनींची बिल्डिंग आहे मालवणामध्ये, शरयू A6. या बिल्डिंगमध्ये आम्ही थांबलो आहोत. तिथे लीनावणीचं घर आहे सेकंड फ्लोअरवरतीच. आणि हे त्यांचं पार्किंग, गाड्या लावूया, सामान भरपूर आहे आपल्या हातामध्ये. आता पटापट जेवणाचं बघू आणि आम्हाला इथून जायचं आहे गजबादेवीला, जिथून 40 किलोमीटरवरती आहे. आज आम्हाला ते एक्सप्लोर करायचं आहे. मग गजबादेवीवरून डायरेक्ट सावंतवाडी. आम्हाला खूप लेट होईल आज घरी पोचेपर्यंत. तर चला भेटूया थोड्या वेळात. जेव्हा आपण निघू तेव्हा आपण भेटूया. आता जरा पेटपूजा करूया. बाईकची पेटपूजा झालेली आहे आपल्या. तर पेट्रोल संपलेलं गाडीचं, एकदम तळाला आलेलं. तरी बराच चांगला ॲव्हरेज येते मला गाडी. 35-36 ॲव्हरेज येते. नाही तर मुंबईमध्ये मला ती 22-20चा ॲव्हरेज येते. तर तिची झाली पेटपूजा. आता आपली पेटपूजा. भूक लागली मरणाची. तर चला भेटूया थोड्या वेळात. जेव्हा आपण निघू गजबादेवीला तर भेटूया आपण. तर मंडळी आता आम्ही चाललो आहोत गजबादेवी मंदिराला भेट द्यायला. इथून बरोबर 40 किलोमीटरवरती ते मंदिर आहे. याच्या आधी त्या मंदिरामध्ये मी गेलेलो. गावगाथा गजाली ही जी सिरियल शूट झालेली ही त्या मंदिरामध्ये शूट झालेली गजबादेवीला. खूप अतिशय सुंदर मंदिर आहे, टेकडीवरती आहे आणि समुद्र किनाऱ्याच्या लगत आहे ते मंदिर. तर आता आपण त्या मंदिराला भेट द्यायला चाललो आहोत गजबादेवीला. तुम्हालाही दाखवतो त्या मंदिराचा इतिहास काय तुम्हाला नक्की माहिती नाही. आपण इतिहास जाणून घेऊ. म्हणजे कोण असेल, आता दुपारची वेळ आहे, 3 वाजले आहेत. तर कोण असेल तर आपल्याला ChatGPT जिंदाबाद आपलं. पण आपण नक्कीच किती काय माहिती असेल लिहिली तर आपण तुम्हाला नक्की देण्याचा प्रयत्न करीन. तर आता पोहोचा लगेच गजबादेवीला आपण. त्यामुळे मालवण मालवण मार्केटच्या 5च्या रोडमध्ये आहोत. अर्धी मंडळी पुढे गेली आहे. त्यांना आम्हाला पिकअप करायचं आहे कारण काय सामान घ्यायचं होतं. गजबादेवी झालं आमचं की आम्ही डायरेक्टली गजबादेवीनं जाऊ डायरेक्टली सावंतवाडीला. मग सावंतवाडीला आजचा दिवस परवा आपली ट्रिप संपते. परवा बॅक टू मुंबई, परत आपल्या घराकडे पोहायचं. कोकणात आल्यावर घरी जायची इच्छा होत नाही परत, कारण का कोकण तसं पकडून ठेवतं. त्याच्यामुळे जावं तर लागेलच. आणि सगळ्यांना माझ्याकडनं इन ॲडव्हान्स हॅपी न्यू इयर. टोपी पल्ली टोपी पल्ली टोपी 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 बाबा टोपी भाई तू पडू नकोस. या बाईकवरची मला एवढं कम्फर्टेबल फील झालं की आता एवढी राईड करतो. आता ऑलमोस्ट टोटल माझी राईड झाली आहे ही 740, म्हणजे ऑलमोस्ट 750 किलोमीटर माझी राईड झालेली आहे ही. पण मला अजिबात बॅक पेन किंवा हाताचं पेन असं काहीच मला जाणवत नाही आहे. याच्या आधीची गाडी होती माझी अपाचे RTR 200. त्याच्यावरती मला खूप प्रॉब्लेम यायचा. ऑलमोस्ट मला 100 किलोमीटरवरती पण मला त्यामध्ये प्रॉब्लेम यायचा त्या गाडीवरती, की जरा जरी राईड केलं की कंबरदुखी किंवा पाठ दुखायची वगैरे सगळं चालू व्हायचं. मग या गाडीवरती मला अजिबात काय फील नव्हतं. मुंबईवरनं मी जी 500 किलोमीटरची राईड मारली तिथे मला जराही असं काय फील नाही झालं. आणि एक नंबर मशीन आहे ही. आणि एवढं कम्फर्टेबली मी आलो आहे एवढ्या मुंबईवर इथे या गाडीबरोबर. असं वाटतं की अजून प्रवास करावा. अजून मी ऑलमोस्ट अजून 400-300 किलोमीटर मी पोहोचू शकलो असतो गाडी. एवढी मला कम्फर्ट देते गाडी. आणि एव्हरेजही चांगलं आहे गाडीचा. आयुष्यातला पहिला निर्णय हा माझ्या ही गाडी घेता सगळ्यात तो चांगला ठरला निर्णय माझा. बाकी सगळे निर्णय माझे हवाल्या टवाल्यावरच होते. म्हणजे माणसं निवडण्याच्या बाबतीत असो किंवा कुठल्याही बाबतीत. मी मुंबईवरून निघालो कोकणात यायला, तेव्हा KTM सर्व्हिस सेंटरने मला एक प्रो फुल नावाचं त्यांचं एक प्रोडक्ट येतो. तुम्हाला KTM आणि बजाजचा सर्व्हिस सेंटरमध्ये प्रोडक्ट घेतो.
की पेट्रोल भरताना आपण ते टाकावं लागतं. ते जे फ्यूल फ्लशर आहे ते टाकलं तर गाडीचा तुमचा एव्हरेज वाढतो. 390 आहेत, 200 आहेत, डॉमिनर आहेत, हे त्या गाड्यांसाठी आहेत. ते टाकले तुमचं फ्यूलला जे फ्यूलमध्ये जे कार्बन असतं कार्बन तुमच्या इंजिनमध्ये जात नाही आणि त्याने तुमच्या इंजिनला प्रॉब्लेम होत नाही. इंजिनला तुमचा टोटल रिस्पॉन्स तुमचं एव्हरेज आणि स्मूथनेस इंजिनचं हे कायम राहतं. त्याच्यामुळे येताना मी ते टाकलेलं जेव्हा मी टाकून गेली तेव्हा ते प्रो फ्यूलचं मी ते फ्यूल प्रेशर ते मी टाकलं होतं. त्यांच्याकडे बऱ्याचशा गाड्या आहेत, त्यांच्याकडे KTMच्या गाड्या आहेत, तर त्यांनी ते नक्कीच ट्राय करा ते प्रोडक्ट. तुम्ही कुठेही लॉंग राईड करत असाल तेव्हा ते तुम्ही ट्राय करा प्रो फ्यूलचं. ते तुम्हाला 2च सर्व्हिस सेंटरमध्ये अवेलेबल आहे. बाकीच्या ब्रँडच्या आहेतच, पण ज्यांच्याकडे KTM आणि डॉमिनर आहेत त्यांनी बजाजच्या गाड्या त्यांनी त्या सर्व्हिस सेंटरमध्ये बाय करा. 80 रुपये का 90 रुपयाची ते बॉटल येते, छोटी बॉटल. एक बॉटल टाकली की ती बॉटल तुमची 1000 ते 1200 रुपये चालते. आणि ट्रेनसाठी मी यूज करतो कावासाकी सिरामिक. ते एका चेंज यूज केली की ते 15 किलोमीटर त्यांना चालतं. आता जेव्हा मी परत मुंबईला निघेल तेव्हा मी परत मी घेऊन आलो. ॲक्च्युली तन्मयकडे आहे ते जाताना आम्ही परत ते मारून दिली आमच्या दोन्ही बाईकला, माझ्या आणि तन्मयच्याकडे. तन्मयकडे KTM 390 आहे. खूप बरं वाटतं जेव्हा आपल्याला लोक फार मुलं जेव्हा आपण जातो गाड्या घेऊन वगैरे कधी अशा गाड्या जेव्हा गावाच्या जातात मोठमोठ्या गाड्या तर त्या लहान मुलांना खूप आनंद होतो त्या गाड्या बघून. कारण का कधी कधी त्यांना अशा गाड्या बघायला नाही येत त्या गावच्या साईडला वगैरे, आता शहरामध्ये यूज करतो. मग त्यांना एक बघून आनंद वाटतो की कोणतरी वेगळंच झालं आपल्या गावामध्ये. तिथे आपल्याला ऑलरेडी रायडिंग गिअर्स, हेल्मेट, कॅमेराज, मोठ्या गाड्या, लाईट हे त्यांना खूप नवीन असतं बघण्यासाठी त्याला जातं. तर बरं वाटतं त्याला माझ्या चेहऱ्यावरती आनंद बघून तेव्हा जातो. आपल्याला बघून स्माईल करतात किंवा हात दाखवतात, पाय करतात, म्हणजे तो वेगळा आनंद मिळतो की जेव्हा आपल्याला बघून ओरडतात किंवा आपल्याला बघून पाय करतात, आपल्याला हात मिळवतात. तो एक वेगळा फील आहे, त्याच्यात एक वेगळी किक बसते. आणि हा आनंद फक्त बाईकरचाच समजू शकतात. कारण का बाईकर्स लोकांनाच हा आनंद अनुभवायला मिळतो. कारमध्ये किंवा आपण ट्रेन वगैरे प्रवास करतो ते ठीक आहे, ते एक सुखकर प्रवास आहे किंवा आपल्याला एक आरामदायी प्रवास आहे की आपण तो प्रवास करतो. पण जर बाईकने आपण निघतो तर आपल्याला वेगवेगळ्या रस्ते, छोटी छोटी गावं, लोक, त्या लोकांचे रिॲक्शन्स आपल्याबद्दलचे हे सगळं आपल्याला अनुभवायला मिळतं. म्हणून त्यांच्याकडे बाईक असेल नक्की बाईक राईड चालू करा. तुम्ही बाईकवरनं फिरायचा अनुभव घ्या. आता काय माझंही आत्ता वय आहे, पुढे माझं वय झालं की हे सगळं अनुभवता नाही येणार मला. लग्न झालं, संसार झाला की सगळं माझ्या गोष्टी बंद होणार. या गोष्टी खूप कमी प्रमाणात होतील. हां, बायको तशी भेटली समजून जातं ती पण येत राहिला. पण माझं तर मत असं की मला बाईकने फिरायचं असतं. कुठेही लांब कुठेही जायचं असतं तरी मला बाईक हवी असते. कारण का मला इथल्या प्रवासापेक्षा मला बाईकचा प्रवास खूप बरा वाटतो, चांगला वाटतो. रस्ते मध्ये खराब आहे तिथे, त्यामुळे गाडी बंपर टू बंपर नको चालायला.
आता आपण पोचलो आहोत गजबादेवी मंदिराजवळ. 300 मीटर वरतीच आहे मंदिर. पुढं घाटामध्ये आहे, तुम्ही छोटे छोटे घाट आहेत. घाट पार केल्यावर समुद्राच्या टेकडीवरती हे मंदिर आहे गजबादेवीचं. मंदिर आलेलं आहे. मंदिर वरती बघा, ते मंदिर वरती मंदिर आहे. वर डायरेक्ट गाडी येते आपली. बघा हे गजबादेवीचं मंदिर आहे. गाडी आपली जाणार नाही, गाडीचे फोटो काढायचे होते मला. गाडी साईडला लावून आपण पाया पडून घेऊया गजबादेवीचं. अंग समुद्र किनारा. तर आम्ही आता पोचलो गजबादेवी मंदिरामध्ये. हे पाठीमाग बघू शकता ते मंदिर आहे आणि अथांग समुद्र. इकडचं वातावरण खूप भारी असं. गेल्या वेळेला पण आम्ही आलेलो, बराच वेळ आम्ही इथे बसून होतो. समुद्राचा आवाज, वारा आणि इकडची आजूबाजू सगळी शांतता. तेवढं इकडचं मन प्रसन्न करणारं वातावरण असं इकडचं. आपण फोटो सेशन करूया आपला. ते खाली मासेमारी आलेल्या बोटींची कामं चालू आहेत. हे आपण मिठगाव मध्ये मंदिर आहे. हे मंदिर दाखवतो कसं आहे ते. व्ह्यू एक नंबर आहे. रोडने जाऊया आपण छोटासा. हा मंडळी आता आम्ही चाललो घरी सावंतवाडीला परत. म्हणजे संध्याकाळ झाली. मंडळी आता आम्ही चाललो परत सावंतवाडीला घरी. म्हणजे अंधार पडत चाललं आहे आणि इथून बरंच लांब आहे सावंतवाडी. त्याच्यामुळे डायरेक्ट आता आम्ही घरी पोहोचायचा प्रयत्न करतो लवकरात लवकर. म्हणजे रात्री थंडीमध्ये हालत खराब होते आणि तर जॅकेट्स नाही आहे, रायडिंग आहे, शर्ट्स घातल्या पातळ आपण तर थंडीने थोडी हालत खराब होऊ शकते. तेव्हा आम्ही लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करतो. इथून जरी आम्हाला 1.5 तास तरी घर आहे इथून लांब. आता इथून बाहेर पडूया लवकरात लवकर, हायवेला पोचूया आणि घरी लवकर पोहोचण्याचा प्रयत्न चालू आपला.
गजबादेवीचा इतिहास अजून मी बघितला, पण असं काय अजून काय दाखवता येते त्या लोकांनी ग्रामस्थांनी पण अजून काय दिलं नाही आहे की हे मंदिर कसं झालं, काय देवीची स्थापना, अजून काही मंदिरात पण असं काही माहिती नाही आहे. तिथे कोणी होत नव्हतंही, तिथे माहिती देणारा भटजी वगैरे ते कोणी नव्हतं. पण एक आहे ग्रामस्थांचं देऊळ म्हणता येईल त्याला, गजबादेवीला इकडच्या ग्रामस्थांचं देऊळ आहे ते. रोडचं एवढं काम चालू आहे की कंटाळा, येताना पण जाम खड्डे होते, जाताना पण खड्डे धुळून नुसते. रेंज पण नाही आहे मोबाईलला, जेणेकरून मी मॅप लावू शकू. ॲक्च्युली हा जो स्टँड आहे हा चुकीचा आहे. हा तो इमर्जन्सीमध्ये लावलेला स्टँड आहे. ॲक्च्युली इथे येतो स्टँड आपला, तो बरा पडतो की समोरासमोर बघायला. हे कसं मला 1-1.5 सेकंड मला खाली बघावं लागतं, 1-1.5 सेकंडसाठी. मग त्याच्यामुळे गाडीच्या स्पीडला असताना मी त्यावेळेत खाली बघितलं आणि प्रॉब्लेम होऊ शकतो दुर्घटनेचा. कारण का माझी जर खाली गेली आणि पुढे गाडी आली किंवा स्पीड प्रकारे खड्डा आला तर मला मी चेंज करून घेणार आहे. मी हे तर तन्मयचं लावलं आहे मी, तेव्हा इमर्जन्सीमध्ये हे लावून घेतलेलं. म्हणजे KTMमध्ये मला हे ऑर्डर करायचं आहे. त्यावेळेला मी ऑर्डर केलं तर आलं नव्हतं ते अजूनपर्यंत पार्ट मिळालो, म्हणून मी हे इथे लावून घेतलं. राईड लवकरच जवळ आली म्हणून. तर नेक्स्ट राईडला इथे आपण माउंट करून घेऊ आपला GPS मॅप. मोबाईलला चार्जिंगवर ठेवलं आहे, चार्जिंग उतरलेली माझी रील शूट करण्यामध्ये. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. तर मंडळी आम्ही आता आलो आहोत घराजवळ. आता पोचू, आता 2 ते 5 मिनिटांमध्ये तर घरी पोचू. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता जाऊन पहिला जेवायचं आहे, जेवण बनवायचं आहे मेन म्हणजे आम्हाला. हे आमचं रात्रीच्या नेहमीची ड्युटी असतेच. जाऊन जेवण बनवायचं आहे, जेवायचं आहे, झोपायचं आहे, परत तयारी करायची आहे, बॅगा वगैरे आम्हाला पॅक करायचं आहे तुमच्यासाठी. तर तोपर्यंत सगळ्यांना शिवरात्री. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच तुम्ही लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जे तुम्ही प्रेम करतायत असंच आपल्या चॅनलवरती आपल्याला प्रेम करत राहा. धन्यवाद. गुड बाय.